आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। संविधान संरक्षण समिति की ओर से समिति के अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे के नेतृत्व में धुले जिला प्रशासन के माध्यम से महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को निवेदन दिया गया। निवेदन में मांग की गई है कि जातीय न्याय जनगणना के बिना अनुसूचित जातियों का उपविभाजन उचित नहीं है। इस निर्णय को लेकर संविधान संरक्षण समिति के पदाधिकारियों ने नाराजगी व्यक्त की है। अनुसूचित जाती प्रवर्गाला जातीय जनगणना केल्याशिवाय त्याची प्रवर्गवारी करू नये, क्रिमिलेअरची अट रद्द करावी आणि न्हावी आणि धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करू नये या संदर्भात एक दुसरं निवेदन आमचं माननीय मुख्यमंत्र्यांना त्या माध्यमातून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून ही सरकारला महाराष्ट्रात आरक्षणाच्या बाबतीत विविध सामाजिक संघटना आम्हाला या प्रवर्गात पाहिजे, आम्हाला त्या प्रवर्गात आरक्षण पाहिजे, हे निव्वळ राजकीय प्रेरणेने उत्स्फूर्त नेते म्हणतायत। बाबासाहेबांनी संविधान तयार करतानाच कलम 141 ते 144 पर्यंत एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजीएनटी ह्या प्रवर्ग यात प्रस्थापित केलेला असताना आता निव्वळ इतर समाज म्हणतो एसटी मधून द्या, दुसरा समाज म्हणतो एससी मधून द्या। त्यातच माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी 2 दिवसापूर्वी असं निवेदन केलं की आता एससी या समाजाचं प्रवर्गाचं उपवर्गीकरण करण्यात येईल। देशामध्ये जातीगत जनगणना नसताना जोपर्यंत जातीगत जनगणना होत नाही, कोणत्या समूहाचे किती लोक आहेत याची निश्चिती होत नाही, तोपर्यंत उपप्रवर्ग कसा काय करण्यात येईल। सुप्रीम कोर्टाने जरी निर्देश दिलेले असले परंतु त्यात असं नमूद केलेलं नाही की उपप्रवर्ग साठी निश्चित करा। त्यासाठी आमचं असं एक संविधान संरक्षण समितीसह आमचे पुरोगामी विचार मंचचं एक निवेदन आहे शासनाला की एससी समाजाचं उपवर्गीकरण जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय करू नये। आणि दुसरे क्रिमिलेअरची त्याच्यात एक अट टाकतायत। क्रिमिलेअर म्हणजे हे आरक्षणापासून कसं वगळण्यात येईल हे एक साधन आहे। इन्कम टॅक्ससाठी 10 लाख रुपयाची मर्यादा आहे आणि क्रिमिलेअरला 8 लाख रुपयाची मर्यादा आहे। म्हणजे सर्वसाधारण क्लास 4 कर्मचारी सुद्धा आपला मुलगा इंजिनिअरिंग मेडिकलच्या शिक्षणाला पाठवू शकत नाही। त्यामुळे क्रिमिलेअरची मर्यादा 20 लाख रुपये करावी। तसेच समितीमध्ये प्रत्येक जातीचे उच्च पदस्थ, उच्च शिक्षित अभ्यासू लोकांचा त्यात समावेश करावा। या आणि आताच मागे न्हावी लोकांच्या संदर्भात न्हावी धोबी यांनी एससी प्रवर्गात आम्हाला समाविष्ट करावं। त्यांच्यासाठी 143 प्रमाणे ओबीसी हा संवर्ग असून त्यांना ओबीसीचा लाभ मिळतोय। न्हावी आणि धोबींनी कधीच शूद्र काम, अतिशूद्र, गलिच्छ काम केलेलं नाहीत। एससी प्रवर्ग अशा लोकांचा आहे जो गावकुसा बाहेर राहत होता, मेलेल्या जनावरांवर आपली उपजीविका भागत होता। अशा गलिच्छ काम करणाऱ्याचा जो समूह आहे या न्हावी समाजाने पूर्वी सुद्धा आणि आज सुद्धा कधीही दलित लोकांचे, अतिशूद्र लोकांचे दाढी कटिंग केलेलं नाही, धोबी लोकांनी सुद्धा केलेलं नाही। भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 78 वर्षामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये न्हावी समाजाचे लोक दलित समाजांचे महार मांग चांबारांच्या गवाया घेत नाही। त्यामुळे त्यांना अनुसूचित प्रवर्गामध्ये घेऊ नये यासाठी आमचा सक्त विरोध आहे। शासनाने तसे घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होतील, कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्यास सरकार जबाबदार राहील।